वेलकम टू अवर चॅनल इंट्रोवर्ट रुद्रांश. आज आपलं मराठीमध्ये लेक्चर जे राहील अर्थव्यवस्थेचं म्हणजेच इकॉनॉमिक्सचं. हे लेक्चर आपलं लेक्चर नंबर 3 राहील. यापूर्वी आपण बऱ्याचशा कन्सेप्टवर डिस्कशन केलं आहे ऑलरेडी अर्थशास्त्राच्या किंवा इकॉनॉमिक्सच्या. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण 2 कन्सेप्टबद्दल जाणून घेणार आहोत. दॅट इज मायक्रो इकॉनॉमी आणि दुसरं आहे मॅक्रो इकॉनॉमी. तर मायक्रो इकॉनॉमीलाच आपण सूक्ष्म अर्थव्यवस्था असं बोलतो. मॅक्रो इकॉनॉमीला आपण स्थूल अर्थव्यवस्था असं बोलतो. तर यामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायच्या आहे, की मायक्रो इकॉनॉमी कशाचा अभ्यास करतो किंवा मॅक्रो इकॉनॉमी कशाचा अभ्यास करते. याबद्दल डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या लेक्चरमध्ये करू. म्हणजे येणारे जे लेक्चर असतील, ज्या ठिकाणी आपण नॅशनल इन्कमबद्दल स्टडी करू, त्यानंतर इन्फ्लेशनबद्दल करू किंवा प्लॅनिंग कमिशनबद्दल बोलू, तर तेव्हा तुम्हाला हे टर्म्स प्रॉब्लेम देणार नाहीत. तर जे मायक्रो इकॉनॉमी आहे आणि जे मॅक्रो इकॉनॉमी आहे, या दोन्ही पण कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. मायक्रो इकॉनॉमीमध्ये आपण एखाद्या लहान घटकाचा अभ्यास करतो किंवा मग छोट्या किंवा मग स्मॉल घटकाचा अभ्यास करतो. मायक्रो इकॉनॉमीलाच आपण मराठीमध्ये सूक्ष्म अर्थव्यवस्था असं बोलतो आणिच मॅक्रो इकॉनॉमी जी आहे ती लार्जर कन्सेप्ट आहे किंवा मोठी कन्सेप्ट आहे किंवा मोठी संकल्पना आहे. तर जी मॅक्रो इकॉनॉमी असते त्यालाच आपण स्थूल अर्थव्यवस्था असं बोलतो आणि मॅक्रो इकॉनॉमीमध्ये आपण लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये गोष्टी डिस्कस करतो. जसं की आपली जी मायक्रो इकॉनॉमी आहे किंवा सूक्ष्म अर्थव्यवस्था आहे, जसं आपण डिस्कस केलं की इथे आपण लहान किंवा स्मॉल घटकांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण बोलू शकतो की आपण इथे फक्त एका घटकाचा अभ्यास करतो किंवा मग या ठिकाणी आपण जनरली इंडिव्हिज्युअल युनिटचा अभ्यास करतो किंवा मग सिंगल एंटिटीचा. आणि मॅक्रो इकॉनॉमी जे आहे त्या ठिकाणी आपण होल म्हणून कन्सिडर करतो किंवा मग ॲग्रीगेट म्हणून कन्सिडर करतो. म्हणजेच सगळ्या घटकांचा आपण एकत्रित अभ्यास करतो. जसं आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये वेगवेगळे सेक्टर एक्झिस्टन्समध्ये आहे. जसं आपण मायक्रो इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण कोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत? या ठिकाणी आपण अभ्यास करू डिमांडचा म्हणजेच मागणीचा, सप्लायचा म्हणजेच पुरवठ्याचा, एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचा, एखाद्या पर्टिक्युलर मार्केटचा किंवा बाजारपेठचा. हा जो सगळा अभ्यास असेल इथे आपण इंडिव्हिज्युअल युनिट म्हणून या गोष्टींना स्टडी करत आहोत. आणि जे मायक्रो इकॉनॉमी आहे, मॅक्रो इकॉनॉमी आहे म्हणजे स्थूल अर्थव्यवस्था आहे, त्या ठिकाणी आपण लार्जर बॉडीला कन्सिडर जसं की नॅशनल इन्कम म्हणजेच एका राष्ट्राचं उत्पन्नाबद्दल आपण डिस्कशन करू. सोबतच मॉनिटरी पॉलिसीजबद्दल, सोबतच आपण या ठिकाणी फिस्कल पॉलिसीचा अभ्यास करू. तर आपण काय निष्कर्ष काढू शकतो किंवा कन्क्लूड करू शकतो, की मायक्रो इकॉनॉमी जी आहे ती जनरली स्मॉलर कॉन्टेक्स्टमध्ये काम करते किंवा छोटी कन्सेप्ट आहे, छोटी संकल्पना आहे. आणि जी मॅक्रो इकॉनॉमी आहे किंवा स्थूल अर्थव्यवस्था आहे ती एक लार्जर बॉडी आहे किंवा लार्जर कन्सेप्ट आहे. त्याबद्दलच आपल्याला डिटेलमध्ये आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे, की आपण कोणत्या गोष्टीला कुठे ॲप्लाय करून कोणता फायदा करून घेऊ शकतो किंवा आपल्या स्टडीमध्ये कसं त्याला यूज करू शकतो. तर मॅक्रो इकॉनॉमिक्सपासून आपण स्टार्टिंग करू, की मायक्रो इकॉनॉमिक्सचा अर्थ काय होतो? म्हणजेच जसं आपल्याला माहिती आहे, की याला आपण सूक्ष्म अर्थव्यवस्था बोलतो आणि जो शब्द आहे मायक्रो, हा मायक्रो एक ग्रीक शब्द आहे. त्या शब्दाचा मूळ शब्द मिक्रॉस आहे. त्याचा सरळ भाषेमध्ये अर्थ लहान किंवा छोटा होतो किंवा मग आपण याला स्मॉल बोलू शकतो. या ठिकाणी आपण इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिटबद्दल अभ्यास करतो. जसं की डिमांडबद्दल, सप्लायबद्दल, कॉस्टबद्दल, एखाद्या पर्टिक्युलर फर्मबद्दल
किंवा कंपनीबद्दल आणि बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या आपण इंडिव्हिज्युअली स्टडी करू शकतो. त्यामध्ये बाजारपेठे पण येतील किंवा मार्केट पण येतील. तर आपण बघितलं की जो मायक्रो शब्द आहे किंवा मायक्रो इकॉनॉमिक्सचा मायक्रो जो शब्द आहे तो ग्रीक टर्मिनॉलॉजी आहे. त्याचा मूळ शब्द मिक्रॉस हा होता. त्याचा अर्थ लहान किंवा छोटा होतो आणि या ठिकाणी आपण इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिटचा अभ्यास करतो. ही जी संकल्पना आहे मायक्रो इकॉनॉमिक्सची किंवा सूक्ष्म अर्थव्यवस्थेची, ही संकल्पना एका प्रकारे अल्फ्रेड मार्शलद्वारे जास्त फेमस करण्यात आली होती किंवा याचे जनक आपण त्यांना बोलू शकतो. कारण त्यांना फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स बोललं जातं. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, की अल्फ्रेड मार्शल जो आहे त्यांनी एक बुक लिहिलं होतं दॅट इज प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. त्यामध्येच त्यांनी मायक्रो इकॉनॉमिक्सबद्दल बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या होत्या. त्यानंतर गोष्ट अशी येते, की आपण डेफिनेशन तर बघितली, की मायक्रो इकॉनॉमिक जी आहे, जी सूक्ष्म अर्थव्यवस्था आहे, ती एका प्रकारे ह्युमन बिहेवियरला स्टडी करते किंवा इंडिव्हिज्युअल बिहेवियरला स्टडी करते इन शॉर्ट जर बोलायचं झालं. म्हणजेच इंडिव्हिज्युअल घटकाचा हे अभ्यास करेल या ठिकाणी. इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरबद्दल या ठिकाणी बोलल्या जाईल. म्हणजे एका ग्राहकाबद्दल बोलल्या जाईल किंवा एका ग्राहकाचा अभ्यास केला जाईल, त्याच्या बिहेवियरचा अभ्यास केला जाईल. उत्पादकाचा पण अभ्यास होईल. म्हणजेच एका पर्टिक्युलर उत्पादकाबद्दल आपण बोलू शकू किंवा त्याचा बिहेवियर अॅनलाईज करू शकू. एका पर्टिक्युलर फर्मबद्दल पण आपण या ठिकाणी डिस्कस करू शकतो किंवा इंडिव्हिज्युअल युनिव्हर्सिटीबद्दल सॉरी इंडस्ट्रीबद्दल पण या ठिकाणी इकॉनॉमिक स्टडी कंडक्ट केले जाऊ शकते. त्याचं बिहेवियर ट्रॅक केले जाऊ शकते. एका पर्टिक्युलर बाजारपेठाबद्दल पण आपण बोलू शकतो किंवा उद्योगाबद्दल बोलू शकतो किंवा मग एखाद्या कंपनीबद्दल बोलू शकतो. म्हणजेच इंडिव्हिज्युअल घटकाचा अभ्यास करणे किंवा इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक बिहेवियर ट्रॅक करणे, त्यालाच आपण मायक्रो इकॉनॉमीचा पार्ट कन्सिडर करू किंवा मग सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पार्ट अभ्यास करू. इथे बरेचसे क्वेश्चन्स येतात ज्याची उत्तरं प्रोड्युसरला किंवा उत्पादकाला मिळतात. तर त्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स येतात, ज्यामध्ये आपण हे समजू शकतो, की कन्झ्युमर बिहेवियर कसं आहे? म्हणजेच ग्राहकाचं बिहेवियर कसं आहे? किमती कशा ठरवल्या जातील मार्केटमध्ये? पगार कसा ठरवला जाईल? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समधून मिळतात किंवा सूक्ष्म अर्थव्यवस्थेमधून मिळतात. तर कन्झ्युमरनी काय खरेदी केलं पाहिजे किंवा कन्झ्युमर वस्तू का खरेदी करतो? याचं उत्तर आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये मिळतं. किंमत कशी ठरवली जाते त्याबद्दल आपल्याला आयडिया मिळते मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. एखादा फर्म किंवा एखादी कंपनी प्रॉफिट का बनवत आहे, त्याबद्दल आपल्याला आयडिया मिळते. सोबतच एखाद्या व्यक्ती पगार कशी ठरवल्या जाईल, वेजेस कसे डिसाईड केल्या जातील, कोणत्या फॅक्टरवरती डिसाईड केल्या जाईल, याचं पण उत्तर आपल्याला सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये किंवा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये मिळते. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, ज्याबद्दल आपण डिस्कशन करू, की मायक्रो इकॉनॉमी किंवा सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये काय आपल्याला असं शिकायला मिळतं, ज्यामुळे एका प्रकारे प्रोड्युसर बिहेवियर ॲनलाईज करायला मिळते. कन्झ्युमर बिहेवियर ॲनलाईज करता येते. मार्केटचं म्हणजेच बाजारपेठेचं जे स्ट्रक्चर आहे त्याबद्दल आयडिया मिळते आणि प्राईस डिटर्मिनेशन म्हणजेच कॉस्ट किंवा प्राईस कशी डिटरमायनिंग केल्या जाईल किंवा ठरवल्या जाईल त्याबद्दल आयडिया मिळते. तर कन्झ्युमर बिहेवियरमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्सचा विचार करता किंवा सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा विचार करता डिमांड किंवा मागणी ट्रॅक करता येईल, की कोणत्या वस्तूंची डिमांड जास्त आहे मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये किंवा कन्झ्युमर्समध्ये. युटिलिटी म्हणजे त्या वस्तूची उपयुक्तता किती आहे? सोबतच कन्झ्युमर इक्विलिब्रियमबद्दल पण आयडिया मिळेल. म्हणजे त्याच्याकडे जितक्या अवेलेबल रिसोर्सेस आहे, संसाधन आहे, त्यामध्ये त्याला जी वस्तू मिळते, त्यामध्ये व्यक्तीचा एका प्रकारे सॅटिस्फॅक्शन होण्याबद्दल आपल्याला इम्पोर्टन्स कळते. त्यालाच आपण ग्राहक समतोल असं बोलतो किंवा कन्झ्युमर इक्विलिब्रियम बोलतो. त्यानंतर मार्केट स्ट्रक्चरला ॲनलाईज करायला पण मायक्रो इकॉनॉमिक्स गरजेची असते किंवा मग सूक्ष्म अर्थव्यवस्थेत उपयोगाची असते. त्यामध्ये आपण परफेक्ट कॉम्पिटिशनबद्दल बोलतो. म्हणजेच ही स्पर्धा होते वेगवेगळ्या कंपनीजमध्ये, त्याबद्दल डेटा त्यांना ॲनलाईज करायला मिळतो. मोनोपोलीबद्दल आयडिया लागते, की कोणती कंपनी मोनोपोली किंवा एकाधिकार प्राप्त करण्याचा प्रयत्न करते एका प्रकारे बाजारपेठेमध्ये. मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशनबद्दल आयडिया लागते, की कोणती कंपनी एकाधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचा यूज करून. ऑलिगोपोलीबद्दल आयडिया मिळते, जिथे एकापेक्षा जास्त कॉम्पिटिटर्स आहे. प्रोड्युसर बिहेवियर पण ट्रॅक करता येते. म्हणजे त्याला कोणत्या गोष्टीचा पुरवठा वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे त्याबद्दल त्याला आयडिया मिळते. वस्तूंची किंमत ठरवण्यामध्ये मायक्रो इकॉनॉमीचा यूज होतो. सोबतच उत्पादन जे होते, उत्पन्न जे होते, तर ते उत्पन्नाचा
किती पर्सेंट शेअर प्रॉफिट जनरेट करत आहे, किती पर्सेंट शेअर लॉस जनरेट करत आहे, हे पण आपण मायक्रो इकॉनॉमीमध्ये अभ्यासतो. म्हणजे आपण इथे सिंगल घटक अभ्यासत आहोत. जसं की सप्लाय किती असला पाहिजे किंवा डिमांड किती आहे मार्केटमध्ये, मोनोपोली प्रस्थापित करण्याचा कोणती कंपनी प्रयत्न करते किंवा एखाद्या पर्टिक्युलर फर्मचा रेव्हेन्यू किती आहे, प्रोडक्शन म्हणजेच उत्पादन किती केलं पाहिजे, किती आहे याबद्दल आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आयडिया लागते. आणि मेजर गोष्ट म्हणजेच प्राईस कशी डिटरमाइन करायची, म्हणजे किंमत कशा ठरवल्या जातील वस्तूंच्या. तर मायक्रो इकॉनॉमीमध्ये डिमांड आणि सप्लायच्या इंटरॅक्शनवरून कॉस्ट ठरते, म्हणजेच किंमत ठरते. जसं आपण मागच्या लेक्चर्समध्ये पण बोललो होतो, की किंमत जी आहे, कॉस्ट जी आहे, ती एका प्रकारे डिपेंड करते, की वस्तूची मागणी किती आहे आणि त्याचा पुरवठा किती आहे. एक्झाम्पल, एखाद्या वस्तूची डिमांड म्हणजेच मागणी मार्केटमध्ये वाढलेली आहे, पण त्याचा सप्लाय जो आहे, म्हणजेच पुरवठा जो आहे, तो मार्केटमध्ये कमी झालेला आहे. तर या वस्तूची किंमत वाढेल. तसंच याचं उलट हे राहील, की जर डिमांड कमी असली आणि सप्लाय जास्त असला, तर कॉस्ट कमी होईल, म्हणजेच प्राईस कमी होईल. या गोष्टीवरून आपण हे समजू शकतो, की मायक्रो इकॉनॉमी किती इम्पोर्टंट आहे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी. अजून काही एक्झाम्पल बघू म्हणजे आपल्याला जास्त आयडिया लागेल, की सूक्ष्म अर्थव्यवस्था किंवा मायक्रो इकॉनॉमी का महत्त्वाची? आपण या गोष्टीवरून अभ्यास करू शकतो किंवा ॲनलाईज करू शकतो, की एका सिटीमध्ये म्हणजे प्राईस ऑफ ऑनियन इन अ सिटी. एका सिटीमध्ये, एका शहरामध्ये कांद्याची किंमत किती असेल? आपण एक्झाम्पल म्हणून जालना घेऊ. जालन्यामध्ये कांद्याची किंमत किती आहे, प्राईस किती आहे, हे आपण मायक्रो इकॉनॉमीमध्ये स्टडी करणार. हे आपण मॅक्रो इकॉनॉमीमध्ये नाही स्टडी करणार. म्हणजेच एका प्रकारे सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा हा पार्ट राहील. प्राईस ऑफ iPhone लेट्स से की 1,70,000 आहे. या ठिकाणी आपण iPhoneच्या प्राईसबद्दल बोलतोय. आपण बाकी पूर्ण मोबाईल सेक्टरबद्दल बोलतोय का? नाही. म्हणजे आपण इथे इंडिव्हिज्युअल युनिटबद्दल बोलतोय. हा पण मायक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट येईल. प्रॉफिट ऑफ वन कंपनी लेट्स से की 300 करोड प्रॉफिट झाला आहे एखाद्या कंपनीला, 300 करोड रुपये. तर आपण एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचा झालेल्या नफ्याबद्दल बोलतोय, म्हणजे एका इंडिव्हिज्युअल युनिटबद्दल बोलतोय, एका घटकाबद्दल बोलतोय. तर हे आपण कन्सिडर करू मायक्रो इकॉनॉमिक्समध्येच, म्हणजेच सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये. सोबतच हे जे इश्यूज आहे, जे वरती लिस्टेड इश्यूज आहेत, ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं, ते मायक्रो इकॉनॉमिक्सचाच पार्ट राहील. कारण इथे एका घटकाचाच आपण अभ्यास करत आहोत. आपण एकत्रित सगळ्यांना कन्सिडर करत आहोत का? की जालना सिटीमध्ये या सगळ्या गोष्टींची किंमत किती आहे? नाही करत आहोत. त्यामुळे हे मायक्रो इकॉनॉमीचा पार्ट येईल, म्हणजे सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पार्ट येईल. इम्पोर्टन्स काय बनून जाते मायक्रो इकॉनॉमिक्सचं? या ठिकाणी आपल्याला मार्केट किंवा बाजारपेठ समजायला, बाजारपेठेमध्ये जे ट्रेंड्स येतात, की कोणत्या वस्तूची मागणी वाढतीये, डिमांड वाढतीये किंवा सप्लाय वाढतोय, पुरवठा वाढतोय, त्यांच्या किंमतमध्ये जे अप अँड डाऊन होत आहेत, त्याच्यावर आपल्याला एनालिसिस करायला महत्त्व होते. तो मायक्रो इकॉनॉमीचा पार्ट होतो. सोबतच फर्म जी आहे, एखादी कंपनी आहे, त्याला डिसिजन मेकिंग पॉवरमध्ये हे खूप जास्त योग्य ठरते किंवा उपयोगाचं ठरते. कारण इथे उत्पादक जो आहे, किती उत्पन्न करायचं, म्हणजे किती प्रोड्यूस करायचं, हे ठरवू शकतो. कॉस्ट डिटरमाइन करण्यामध्ये पण हे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण मायक्रो इकॉनॉमीमध्ये आपण डिमांड आणि सप्लाय सारख्या गोष्टींचा अभ्यास करतो. आणि डिमांड आणि सप्लाय जे आहे, त्याच दिवसाच्या शेवटी आपल्याला माहिती आहे, की एका प्रकारे कॉस्ट ठरवतात, म्हणजेच किंमत ठरवतात वस्तूची. त्यानंतर कन्सेप्ट येते, की मॅक्रो इकॉनॉमी काय आहे? मॅक्रो जो वर्ड आहे, अगेन हा पण एक ग्रीक वर्ड आहे. या ग्रीक वर्डचा जो मूळ शब्द आहे, तो मॅक्रोस आहे. याचा सरळ भाषेमध्ये अर्थ लार्ज होतो किंवा मोठा असा होतो. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्येच, म्हणजे स्थूल अर्थव्यवस्थेमध्ये आपण मोठ्या घटकांचा अभ्यास करू. आपण जसं बघितलं, की मॅक्रो या शब्दाचा अर्थ मॅक्रोस होतो, जो एक ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ लार्ज असा होतो किंवा मोठा असा होतो. आणि या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमी जे आहे, ते सगळ्या गोष्टींना ॲज अ होल कन्सिडर करते किंवा या ठिकाणी आपण एकत्रित अभ्यास करतो सगळ्या प्रोडक्शनचा, म्हणजे सगळ्या उत्पन्नाचा किंवा मग सगळ्या इकॉनॉमिक सिस्टमचा. म्हणजेच या ठिकाणी ॲग्रीगेटची कन्सेप्ट आहे. म्हणजेच एकत्रितपणे सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करत आहोत किंवा इकॉनॉमीला, अर्थशास्त्राला आपण ॲज अ होल युनिट कन्सिडर करत आहोत. जसं आपण बघितलं, की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये इंडिव्हिज्युअल युनिट म्हणजेच एकटा घटकाबद्दल आपण डिसाईड केलेलं. समजा हा आपला इकॉनॉमी, म्हणजे याला एक लूप कन्सिडर करा किंवा एक वेन डायग्राम कन्सिडर करा, ज्या ठिकाणी आपण वेगवेगळे घटक
जसं आपण बघितलं, की आपण डिमांडबद्दल बोललो, सप्लायबद्दल बोललो, प्रोडक्शनबद्दल बोललो. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा एकत्रित न करता सिंगल अभ्यास करू, म्हणजे पहिले डिमांडबद्दल बोललो. डिमांडचा अभ्यास करतोय, नंतर पुरवठ्याचा अभ्यास करतोय, प्रोडक्शनचा अभ्यास करतोय. पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण एका छताच्या अंडर घेऊ किंवा एका बिल्डिंगच्या अंडर घेऊ, तेव्हा आपण त्याला काय बोलू, की आम्ही होल म्हणून अभ्यास करतो. म्हणजेच एकत्र म्हणून अभ्यास करतो. त्यालाच आपण कन्सिडर करू शकतो एका प्रकारे, की हा जो पार्ट आहे तो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, म्हणजे स्थूल अर्थव्यवस्थेचा पार्ट आहे. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचा फादर कोणाला कन्सिडर केले जाते किंवा मग जनक कोणाला बोलतो आपण? ते जॉन मेनियार्ड केन्स. हा व्यक्ती जो आहे, ज्यावेळेस ग्रेट डिप्रेशन झालं होतं, एका प्रकारे स्टॉक मार्केट क्रॅश झालं होतं, तेव्हा त्यांनी गव्हर्नमेंट्सला, म्हणजेच ज्या सरकार आहेत, त्यांनी क्रायसिसच्या वेळी काय केलं पाहिजे, जेणेकरून ते क्रायसिसमधून ते सरकार बाहेर पडेल किंवा ते स्टेट बाहेर पडेल. तर तो बोलला होता, की पंप केलं पाहिजे मनी अर्थव्यवस्थेमध्ये, म्हणजेच इकॉनॉमीमध्ये. तर ज्यालाच आपण आजच्या काळाचं फिजिकल स्ट्रक्चर बोलतो. त्याच्यामुळे हा व्यक्ती इम्पोर्टंट होऊन जातो. मागच्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोललेलं. त्यांनी जी बुक लिहिली होती ती होती जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. डेफिनेशन जर बघायला गेलं तर आपल्याला माहिती आहे, की आपण स्थूल अर्थव्यवस्थेमध्ये किंवा ॲग्रीगेट इकॉनॉमिक्समध्ये होल म्हणून कन्सिडर करतो. म्हणजेच एकत्रित अभ्यास करतो सगळ्या घटकांचा. ॲग्रीगेटचा अर्थ काय होतो? होल इकॉनॉमी. म्हणजेच या ठिकाणी आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल युनिटना कन्सिडर करता होल म्हणून कन्सिडर करू, ॲग्रीगेट म्हणून कन्सिडर करू किंवा एकत्रित म्हणून कन्सिडर करू अभ्यास करताना. आणि इंडिव्हिज्युअल युनिट जे आहे ते आपण कन्सिडर करणार नाही. कारण तो जो पार्ट आहे तो मायक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. म्हणजेच सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पार्ट आहे. जेव्हा आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो, तेव्हा आपण होल इकॉनॉमी कन्सिडर करतो किंवा एकत्रित अभ्यास करतो सगळ्या घटकांचा. आणि जे चॅप्टर किंवा टॉपिक आपल्याला इथे स्टडी करायचे असतात, अभ्यास करताना स्थूल अर्थव्यवस्थेचा, त्यामध्ये नॅशनल इन्कम सारखे कन्सेप्ट येतात. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नासारखे कन्सेप्ट येतात. सोबतच फिस्कल पॉलिसीसारखे कन्सेप्ट येतात. त्यासोबतच मॉनिटरी पॉलिसीसारखे कन्सेप्ट येतात. म्हणजेच आपण बघू शकतो, की या ठिकाणी जी कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक्सची किंवा अर्थशास्त्राची ब्रॉडर आहे. ब्रॉडर कॉन्टेक्स्ट या ठिकाणी सर्व्ह केला जातोय. या ठिकाणी बऱ्याचशा संकल्पना अशा असतात, ज्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं असतं. जसं की जी-डी-पी. जी-डी-पी जो टर्म आहे, त्याच्याबद्दल बऱ्याचशा मुलांना आयडिया आहे, की बाबा भारताचा जी-डी-पी दर जो आहे, तो 6% नी वाढला किंवा 3% नी कमी झाला. याबद्दल आपण न्यूज ऐकत असतो. त्यामुळे जी-डी-पी बऱ्याचशा मुलांना माहिती आहे. पण त्याचा अर्थ काय होतो? एन-पी काय असतं? एन-एन-पी काय असतं? एन-डी-पी काय असतं? या सगळ्या टर्मिनॉलॉजीसाठी आपण एक वेगळं लेक्चर प्लॅन केलं. पहिले आपण याचा फुल फॉर्म जाणून घेऊ. तर जी जे आहे ते ग्रॉससाठी स्टँड करतं. हे सगळे नेट येतील, जे एनपासून स्टार्ट झालेले. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जी-डी-पीचा फुल फॉर्म होतो. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट एन-पीचा फुल फॉर्म होतो. नेट नॅशनल प्रोडक्ट एन-एन-पीचा फुल फॉर्म होतो. एन-डी-पीचा फुल फॉर्म होतो नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. तर या ज्या सगळ्या संकल्पना आहे, याचा अभ्यासासाठी आपण एक वेगळं लेक्चर प्लॅन केलं म्हणजेच नॅशनल इन्कम. त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करू. पण या लेक्चरच्या संदर्भात किंवा या लेक्चरच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही गोष्ट समजणं गरजेचं आहे. ते आपण स्लाईडमध्ये समजून घेऊ. 2 कन्सेप्ट आपल्याला इथे दिसल्या. पहिली आहे ग्रॉस आणि दुसरी आहे नेट. ज्यावेळेस आपण ग्रॉसबद्दल बोलतो, आपण अशा व्हॅल्यूबद्दल बोलत असतो. ती व्हॅल्यू डेप्रिशिएट होते. म्हणजेच डेप्रिशिएशन किंवा मग टॅक्स डिडक्शनबद्दल आपण बोलतो. म्हणजे ही जी व्हॅल्यू असणार आहे, ती व्हॅल्यू असणार आहे बिफोर डेप्रिशिएशन किंवा मग बिफोर टॅक्स डिडक्शन. सोबतच जी नेट व्हॅल्यू आहे किंवा मग नेट जी व्हॅल्यू असेल, ती अशी व्हॅल्यू असेल जी आफ्टर डेप्रिशिएशन व्हॅल्यू असेल किंवा मग आफ्टर टॅक्स डिडक्शनची व्हॅल्यू असेल.
या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्यावेळेस आपण इकॉनॉमिक्सची स्टडी करतो म्हणजे स्पेशली मायक्रो इकॉनॉमीची किंवा मॅक्रो इकॉनॉमीची स्टडी करतो. जनरली नॅशनल इन्कमबद्दल स्टडी करतो. तर ग्रॉस, नेट काय डेप्रिशिएशन होणार आहे, कोणती गोष्ट डेप्रिशिएट नाही होणार आहे, सगळं आपलं नॅशनल इन्कमचा पार्ट आहे. पण इथे डेप्रिशिएशन हा टर्म समजून घेणं गरजेचं आहे किंवा टॅक्स डिडक्शन हा टर्म समजून घेणं गरजेचं आहे. असं समजा की ही एक कार आहे, जी तुम्ही सो अँड सो वर्षामध्ये खरेदी केली होती. आता ही कार दिसते की नाही दिसत आहे त्याबद्दल मला पहिला तर क्वेश्चन पडलाय. पण 2018चं वर्ष होतं. त्या वर्षी तुम्ही ही कार बाय केली. तुम्ही बाय केली त्यावेळेस गाडीची किंमत 2,00,000 होती. त्यानंतर सेम कार तुम्हाला 2026 मध्ये विकायची, म्हणजे सेल करायची. तर असं होईल का, की 2,00,000 मध्ये तुम्ही कार विकत घेतली आणि 2026 मध्ये विकताना तुम्हाला ती किंमत 5,00,000 इतकी भेटेल? हां, भेटू शकते. कधी भेटू शकते जर ही कार तुम्ही लिमिटेड एडिशन बाय केली होती तर. पण जनरल पॉइंट ऑफ व्ह्यूनी ही कारची किंमत 1,50,000 झाली. मध्ये काय घोळ करतोय मी? 2,00,000 मध्ये तुम्ही पर्चेस केली. 1,50,000 मध्ये तुम्ही ती विकली. 2018 मध्ये एक कार तुम्ही खरेदी केली होती. ती किंमत 2,00,000 होती ज्यावेळेस तुम्ही घेतली. त्यानंतर 1,50,000 ती किंमत झाली जेव्हा तुम्हाला विकायची होती 2026 मध्ये. तर इथे जे झालेली किमतीमध्ये कमी आहे किंवा घट आहे त्यालाच आपण डेप्रिशिएशन बोलू. जी 50,000 ची होती. आणि नेट व्हॅल्यू कोणती असेल? ती अशी व्हॅल्यू असेल जेव्हा ही डेप्रिशिएशन झालेली असेल. तर ही आपली नेट व्हॅल्यू येऊन जाईल. आणि ज्या कॉस्टवर आपण ती खरेदी केली होती, बिफोर डेप्रिशिएशन ती आपली ग्रॉस व्हॅल्यू कन्सिडर करू आपण. याला आपण दुसऱ्या उदाहरणाने पण समजू शकतो. जसं की आपण एखादी मूव्हीला जातो. ज्यावेळेस आपण मूव्हीला जातो, त्यावेळेस आपण ऐकतो की बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे, एखाद्या पिक्चरचं, ते आहे 270 करोड रुपये एका दिवसात. पण जनरली हा जो अमाउंट असतो, तो ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन असतो. ते नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन नंतर होतं. ते आफ्टर डेप्रिशिएशन किंवा डिडक्शन ऑफ टॅक्स असतं. जे जवळपास 150 सीआरच्या जवळपास येते. तर याला आपण नेट बॉक्स ऑफिस बोलू शकतो आणि याला आपण ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन कन्सिडर करू. तर या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला ग्रॉस किंवा नेटमधला अर्थ समजला असेल. त्यानंतर येते प्रश्न, की इन्फ्लेशन किंवा मॅक्रो इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन म्हणजेच महागाई जी आहे, त्याचा पण अभ्यास आपण करतो. सोबतच इकॉनॉमिक ग्रोथचा पण अभ्यास करतो, की प्रोडक्शनमध्ये किती वाढ झाली, जी-डी-पीमध्ये किती वाढ झाली, जी-एन-पीमध्ये किती वाढ झाली. फिस्कल पॉलिसीजबद्दल पण आपण अभ्यास करतो, जिथे गव्हर्नमेंटनी टॅक्सेशन आणि एक्सपेंडिचरचा सहसंबंध कसा साधलाय किंवा एक्सपेंडिचर किती केलंय, सोबतच टॅक्सेशन कसा इम्पोज केलाय, ते सगळं आपण फिस्कल पॉलिसीमध्ये अभ्यास करतो. इकॉनॉमिक ग्रोथमध्ये आपण प्रोडक्शनबद्दल बोलतो. सोबतच महागाईमध्ये पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अभ्यासाव्या लागतात. जसं की राईज इन इन्फ्लेशन किंवा राईज इन जनरल प्राईस लेव्हल. म्हणजे महागाईचा अर्थच होतो की किमतींच्या किंवा वस्तू आणि सेवांची वाढलेली किंमत किंवा कॉस्ट. सोबतच इकॉनॉमिक ग्रोथचा आपण अभ्यास करतो. सोबतच आपण अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारीचा अभ्यास करतो, की किती बेरोजगारी दर आहे भारताचा. ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा मॉनिटरी पॉलिसीज, ज्या जनरली सेंट्रल बँकच्या पॉलिसीज असतात, जी आपली आर-बी-आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. या ठिकाणी आपण रेपो सारख्या कन्सेप्ट किंवा रिव्हर्स रेपो सारख्या कन्सेप्ट या अभ्यासात असतो. सोबतच वेगवेगळे टूल्स असतात. क्वांटिटेटिव्ह टूल ऑफ मॉनिटरी पॉलिसी, क्वालिटेटिव्ह टूल ऑफ मॉनिटरी पॉलिसी या सगळ्यासाठी वेगवेगळे लेक्चर. तर तो आपला मुद्दा नसून आपला मुद्दा हा आहे, की मॉनिटरी पॉलिसीज, इकॉनॉमिक ग्रोथ, फिस्कल पॉलिसी, अनएम्प्लॉयमेंट किंवा इन्फ्लेशन सारख्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट असतात. म्हणजे स्थूल अर्थव्यवस्थेचा पार्ट असतात. एक्झाम्पल म्हणून आपण बघू शकतो, की इंडियाची झालेली जी-डी-पी ग्रोथ. लेट्स से की 7% जी-डी-पी ग्रोथ झालेला आहे. तर हा पार्ट जो आहे तो मॅक्रो इकॉनॉमिक्सचाच पार्ट आहे. अनएम्प्लॉयमेंट रेट भारताचा, तो तर असा आहे, त्याच्याबद्दल आपण न बोललेलंच बरं आहे. म्हणजे इतके अनएम्प्लॉईड यूथ आहे भारतामध्ये. आता यामध्ये पण फर्दर आपण क्लास करू शकतो, की एक आहे स्किल्ड अनएम्प्लॉईड, ते नाही काहीतरी शेती तरी करू शकतील आणि एक आहे अनस्किल्ड अनएम्प्लॉईड. तर याला जर आपण फर्दर कॅटेगराईज केलं, तर याची संख्या जी आहे, कमी होईल.
म्हणजे स्किल्ड एम्प्लॉईड, अनएम्प्लॉईड व्यक्ती जे असतील त्यांची संख्या कमी असेल यांच्या कंपॅरिझनमध्ये. कारण भारत एक अशा फेजमध्ये चाललाय, जो यूथ आहे भारताचा किंवा जे भारतामध्ये राहणारे यंगस्टर आहेत, ते एका प्रकारे या देशांना फॉलो करायचा प्रयत्न करताय USA सारख्या, जे ऑलरेडी प्रोग्रेस झालेले देश आहे. म्हणजे यांची प्रोग्रेस कंप्लीटली झालेली आहे. यांचं कंप्लीट डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे डेव्हलप्ड नेशन्स आहेत आणि भारत जे आहे तो डेव्हलपिंग नेशन आहे. आपण कंपेअर करतो USAच्या रोड्ससोबत इंडियाचे रोड्स किंवा USAच्या पर्चेसिंग पॉवर पॅरिटीबद्दल, तिथच्या इन्कम डिफरन्सबद्दल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस झाल्या पाहिजे. पण कधी जर तुम्ही स्किल्ड आहात तर. पण जर तुम्ही अनस्किल्ड आहात आणि नंतर बाहेर जाऊन तोंड फाडताय, की बाबा भारतामध्ये काहीच नाही आहे. भारताचा हाल बेहाल आहे. इथे आपण कोणतीच वस्तू नाही घेऊ शकत. इथे आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही मेंटेन करू शकत. USAची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या युजलेस होऊन जातात जेव्हा तुमच्याजवळ स्किल नसेल. तर मुद्दा तो नाही आहे. आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये एम्प्लॉयमेंट रेट कॅल्क्युलेट करू शकतो. सोबतच इन्फ्लेशन रेट. तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे आजच्या टाईमचा. जसं आपल्याला माहिती आहे पेट्रोलचे रेट, E20 हे सगळे जे इश्यूज आहेत ते मॅक्रो इकॉनॉमिक्सचे इश्यूज आहेत. तर इन्फ्लेशनबद्दल आपल्याला बोलायचं होतं. इन्फ्लेशनबद्दल आपण पण आतापर्यंत आपण इन्फ्लेशनबद्दल डिस्कस करत होतो. तर त्यानंतर आपल्याला हे डिस्कस करायचं होतं, की इन्फ्लेशन किंवा जी महागाई आहे, त्याच्याबद्दल एक वेगळं सेपरेट लेक्चर तर होईल. पण आज मी तुम्हाला बेसिक टाइप ऑफ इन्फ्लेशनबद्दल थोडं सांगतो. या ठिकाणी बेस्ड ऑन रेट ऑफ इन्फ्लेशन एक इन्फ्लेशनचा टाइप आहे. म्हणजेच महागाईचा जो दर राहील त्याच्यावर आधारित काही महागाईचे प्रकार पडतात. त्यामध्ये एक आहे क्रीपिंग इन्फ्लेशन, दुसरा आहे वॉकिंग इन्फ्लेशन, तिसरा आहे रनिंग इन्फ्लेशन, चौथा आहे गॅलोपिंग इन्फ्लेशन आणि पाचवा आहे हायपर इन्फ्लेशन. हे जे वेगवेगळे प्रकार आहेत, जे महागाईचे प्रकार आहेत, ते महागाई दरावर आधारित असतात. म्हणजेच रेट ऑफ इन्फ्लेशनवर आधारित असतात. फॉर एक्झाम्पल जे क्रीपिंग इन्फ्लेशन आहे, ते 0 ते 3% मध्ये जर रेट ऑफ इन्फ्लेशन असेल, तेव्हा कन्सिडर आपण करतो. वॉकिंग इन्फ्लेशन 3 ते 10% मधात जर महागाई दर असेल, तर आपण बोलू शकतो. रनिंग इन्फ्लेशन 10 ते 20% जर महागाई रेट असेल किंवा रेट ऑफ इन्फ्लेशन असेल, तेव्हा आपण कन्सिडर करतो. गॅलोपिंग इन्फ्लेशन जे आहे, ते काळजीजनक किंवा चिंताजनक गोष्ट आहे एका प्रकारची. कारण 20%च्या जवळपास जो इन्फ्लेशन रेट पोहोचतं, त्याला आपण गॅलोपिंग इन्फ्लेशन बोलतो. आणि जे हायपर इन्फ्लेशन आहे, त्याची जी पर्सेंटेज आहे, ते असीमित असते. म्हणजेच जे हायपर इन्फ्लेशन असेल, इथे पर्सेंट ऑफ इन्फ्लेशन रेट मॅटर करणार नाही किंवा एक्झिस्टच करणार नाही. तर या आधारावर आपण बघितलं, की वाढत्या इन्फ्लेशन रेटनुसार कोणकोणते प्रकार पडू शकतात इन्फ्लेशनचे. याला आपण त्या सेपरेट लेक्चरमध्ये तर स्टडी करणार आहे. पण इन्फ्लेशन हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट होऊन जातो डिस्कशनसाठी. आणि काही असे इन्फ्लेशनचे टाईप असतात, जे बेस्ड असतात कॉजेसवर. म्हणजेच कारणांवर आधारित. तर कारणांवर आधारित जे इन्फ्लेशनचे टाईप आहेत, त्याच्यामध्ये जनरली 3 टाईप आपण डिस्कस करतो. बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा सरळ सेवा, MPSC किंवा UPSCच्या इन्स्टिट्यूट्समध्ये 2च टाईप शिकवले जातात, जे असतात डिमांड पूल इन्फ्लेशन आणि दुसरं असतं कॉस्ट पूल इन्फ्लेशन. पण यामध्ये अजून एक टाईप एक्झिस्ट करतो, दॅट इज बिल्ट इन इन्फ्लेशन. तर आपण बघितलं आतापर्यंत रेट ऑफ इन्फ्लेशनवर डिपेंडंट टाइप ऑफ इन्फ्लेशन, बेस्ड ऑन कॉजेस कोणकोणते महागाईचे प्रकार येतात. त्यासोबतच अजून एक पॉईंट जो मी स्पेशली ॲड करतो फक्त आपल्या मुलांसाठी. तो आहे गव्हर्नमेंट कंट्रोलवर किंवा सरकारी नियंत्रणानुसार कोणकोणते महागाईचे प्रकार पडतात. म्हणजेच गव्हर्नमेंट कंट्रोल. हा पॉइंट तुम्हाला कदाचितच कोणत्यातरी इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये भेटेल, जिथे आपण ओपन इन्फ्लेशनबद्दल बोलतो. आणि दुसरा जे इन्फ्लेशनचा टाईप असतो, तो असतो सप्रेस्ड इन्फ्लेशन.
किंवा मग यालाच आपण रिप्रेस्ड इन्फ्लेशन बोलू शकतो. अजून एक प्रकार पडतो ज्या ठिकाणी आपण डिस्कस करतो की अपेक्षेनुसार म्हणजेच एक्सपेक्टेड इन्फ्लेशन. त्यामध्ये जनरली 2 प्रकार असतात. एक असतो आपला अँटिसिपेटेड इन्फ्लेशन आणि दुसरा असतो अनअँटिसिपेटेड इन्फ्लेशन. म्हणजे लोकांना अंदाज असतो की महागाई जी आहे किंवा जे इन्फ्लेशन रेट आहे ते वाढणार आहे. आणि या केसमध्ये लोकांना अंदाजा नसतो की जे महागाई आहेत किंवा महागाई दर आहेत ते वाढू शकतात. तर हे जे टाइप होते ते डिस्कस करणं इम्पॉर्टंट होतं. इथेच आपल्या लेक्चरचं सगळं कंटेंट संपलेलं आहे की मायक्रो इकॉनॉमी आणि मायक्रो इकॉनॉमी काय असतं. तर आपण याला क्विक वेमध्ये एकदा रिकॉल करू. स्टार्टिंग करूयात बेसिक्सपासून किंवा बेसिसपासून. मायक्रो जो वर्ड आहे तो मिक्रॉस या शब्दापासून बनलेला आहे. सॉरी, मायक्रो जो वर्ड आहे त्याचा अर्थ स्मॉल होतो. मॅक्रो जो वर्ड आहे त्याचा अर्थ लार्ज होतो. आणि हे दोन्हीही शब्द ग्रीक टर्मिनॉलॉजीपासून किंवा ग्रीक रूट वर्डपासून एका प्रकारे ओरिजिनेट झाले. मायक्रोचा मीनिंग स्मॉल युनिट स्टडी होते किंवा मग इंडिव्हिज्युअल युनिट स्टडी होते. सिमिलर वेमध्ये मायक्रोचा मीनिंग होल इकॉनॉमी स्टडी होते किंवा ॲग्रिगेट इकॉनॉमीचा स्टडी होतो. म्हणजे इथे आपण एका घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि इथे आपण एकत्रित घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्यासोबतच फादर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आल्फ्रेड मार्शलला बोलले जाते आणि फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स J.M. केन्सला बोलले जाते. एक्झाम्पल जर बघायचं झालं मायक्रो इकॉनॉमिक्सचं, तर एखाद्या शहरामध्ये साखरेची किंमत किंवा शुगरची कॉस्ट हे मायक्रो इकॉनॉमिक्सचं एक्झाम्पल आहे. आणि महागाई दर भारताचा हे आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये एक्झाम्पल कन्सिडर करू. युनिटचं जर बोलायचं झालं तर हे जनरली इंडिव्हिज्युअल युनिटबद्दल किंवा सिंगल एंटिटीबद्दल डिस्कशन करते. जसं की फर्म झाला, कन्झ्युमर झाला, डिमांड झाला. आणि जे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे त्यामध्ये आपण इकॉनॉमी ॲज अ होल किंवा ॲग्रिगेट कन्सिडर करतो. म्हणजेच एकत्रित कन्सेप्ट त्या ठिकाणी एक्झिस्टन्समध्ये असते. तर हा होता आपला आजचा कंटेंट ज्या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टीबद्दल डिस्कशन केलं. जसं आपण मायक्रो इकॉनॉमिक्सबद्दल बोललो, आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये बोललो, आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचे जे वैशिष्ट्य आहेत ते बघितलं, फीचर्स बघितले, आपण मॅक्रो इकॉनॉमीचे फीचर्स बघितले. आपण मॅक्रो इकॉनॉमीमध्ये 2 कन्सेप्ट अजून जास्त वाढवल्या, की तो GDP मधला G आहे आणि NNP मधला N आहे. म्हणजेच डेप्रिशिएशन काय आहे? म्हणजेच वस्तूच्या किमतीमध्ये होणारी जी घट आहे किंवा कमी आहे त्यालाच आपण डेप्रिशिएशन बोललो होतो. सोबतच आपण इन्फ्लेशनचे टाईपला खूप डिटेलमध्ये बघितलं. म्हणजेच महागाईच्या प्रकाराबद्दल आपण डिस्कशन केलं. अजून कोणत्या गोष्टी मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण टाकू शकतो? फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, त्यासोबतच अनएम्प्लॉयमेंट रेट. असे बरेच घटक आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये कन्सिडर करतो. आपण इन्फ्लेशनला का इतकं जास्त डिटेलमध्ये बघितलं? कारण इंडियामध्ये सध्या स्थितीमध्ये इन्फ्लेशन किंवा महागाई दर वाढत आहे बऱ्याचशा गोष्टीच्या किमतीच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणजे LPGची कॉस्ट वाढली आहे, पेट्रोलची कॉस्ट वाढली आहे, त्याच्यावर लागणारे टॅक्सेस वाढवण्यात आलेले आहे. त्याच्यामागे बरेचसे जिओपॉलिटिकल रिझन्स होते. जसं की वॉर्स झाले होते काही कंट्रीजमध्ये. सँक्शन्स लादले गेले होते इंडियावर USA कडून आणि बऱ्याच गोष्टी आहे. पण ओव्हरऑल महागाईचे प्रकार यासाठी डिस्कस केले. ज्यावेळेस आपण इन्फ्लेशन स्टार्ट करू, मुलांना ॲटलीस्ट माहिती राहील, की इन्फ्लेशन काय असतं, महागाईचे कोणकोणते प्रकार असतात, कोणत्या कारणांवर ते आधारित असतात. तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कंप्लीटली समजलं असेल. बऱ्याचशा चुका माझ्याकडून या ठिकाणी झाल्या होत्या. जसं की डेप्रिशिएशनचं एक्झाम्पल देताना लॅकच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक. सोबतच मध्येच एकदा लाईट गेली होती, तर होऊ शकते लेक्चर कुठेतरी कट झालं असेल. बट आपण ट्राय करू यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो थँक यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.